नमस्कार, VCN पाहत असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रेक्षको, आज अष्टमी आणि आपण आहोत अमरावतीतील अंबादेवी एकविरा देवी या मंदिर परिसरामध्ये आणि आत्ताच इथे आपण मागे बघू शकतो की यंदापासून एकविरा देवी संस्थानाकडनं अतिशय असा स्तुत्य उपक्रम सुरू झालेला आहे, तो म्हणजे मोफत अन्नदान करण्याचा। आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत एकविरा देवी संस्थानचे सहकोषाध्यक्ष चंद्रशेखरजी कुलकर्णी आहेत, तर त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत। काय सांगणार कुलकर्णी साहेब या अन्नदानाबद्दल? सर्वप्रथम तर म्हणजे महत्त्वाचा विषय हा आहे की हा उपक्रम नवीन नाही आहे, या उपक्रमामध्ये थोडे बदल केलेले आहेत। मोफत अन्नदान म्हटलं म्हणजे असं म्हणू आपण, मोफत अन्नदान गरिबांना होतं, पण श्रीमंती वर्ग त्याच्यात आहे ज्याला प्रसादाचं महत्त्व ठेवतो। म्हणजे सगळ्याच वर्गाकरता आपल्या इथे पहिलेपासून पूर्वीपासून ही परंपरा जुनीच आहे, काही नवीन नाही आहे। इथे वर्षा हॉलमध्ये म्हणजे आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये पूर्वी हा महाप्रसादाचा कार्यक्रम व्हायचा, पण एका विशिष्ट जागेमध्ये विशिष्ट लोकांपर्यंतच तो मर्यादित होता। आणि एक मनात अशी संकल्पना होती की जास्तीत जास्त लोकांपर्यंत अंबा मातेचा प्रसाद पोचावा, कारण की इथे गावातले तर स्थानिक लोक येतात, पण परगावाहून बरेच लोक येतात। मी मागेही सांगितलं आहे की ही कुलदेवी आहे बरेच जणांची आणि नवरात्रात विशेष महत्त्व असतं। तर आपण आता ह्याच विचारातून, ह्या संकल्पनेतून एक अन्नक्षेत्र हा एक विषय सुरू केलेला होता आणि तो आज आपण 15 रुपयामध्ये संपूर्ण जेवण आणि कुठलीही त्याच्यामध्ये कुठलीही क्वालिटीमध्ये कुठली बार्गेनिंग केलेली नाही आहे। म्हणजे घरच्यासारखं जेवण, म्हणजे कोणी जेवल्यावर असं म्हणू नये, कोणी म्हणतही नाही की प्रसादाला कोणी नाव ठेवत नसतं, पण इथे लोक आपली स्तुती करतात की बाबा फार छान जेवण तुम्ही इतक्या कमी दरात देतात। तर हा जो आहे का विषय, हा 15 रुपयाचा विषय आपला नवरात्रामध्ये आपण नवीन सुरू केला होता की 15 रुपयात बाहेरच्या भक्तांना, गावातल्या भक्तांना 15 रुपये देऊन प्रसाद सुरू करावा। गेले 2 वर्ष आपण 15 रुपयामध्ये 9 दिवस नवरात्रात हा प्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता, पण डोक्यामध्ये असा विचार चालला होता की बा इतके लाखो लोक इथे येतात आणि अंबाबाईच्या दरबारात आल्यानंतर त्याला असा प्रसाद मिळावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते। तर ह्या संकल्पनेतून आमच्या विश्वस्त मंडळांनी ह्या विषयाचा विचारविनिमय केला, याच्यावर फार चर्चा झाली आणि कशा पद्धतीने करावा याच्याकरता आपण तेवढं सक्षम आहोत। आपण कोणी नसतं सक्षम वगैरे, जी काय ती अंबाबाईचं, आपण फक्त नाममात्र असतो। तर हे सगळं करत असताना याचा विषय आम्ही समाजामध्ये, गावामध्ये चर्चेत आणला, तर लोकांपर्यंत पोचवला, पत्रकार परिषदेमार्फत पोचवला, त्यामुळे तळागाळापर्यंत हा विषय लोकांपर्यंत पोचला। त्याच्यामुळे बऱ्याचशा भक्तांनी इथे येऊन आपली देणगी देण्याचा सुद्धा मानस ठेवला आणि तो पूर्णत्वास नेला। आणि अजूनही म्हणजे अंबाबाईच्या कृपेने रोज आता म्हणजे दरवर्षी आतापर्यंत जी पूर्ण उत्सवामध्ये 8 ते 9 हजार लोक, 10,000 लोक याच्यावर जात नव्हते म्हणजे प्रसादाशिवाय। तर 10,000 लोक प्रसाद जे घेणार होते त्याची संख्या ह्या उपक्रमामुळे जवळपास आता ती 75 ते 80 हजारावर गेलेली आहे संपूर्ण उत्सव काळामध्ये जाईल। आणि हा असा एकंदरीत उपक्रम चाललेला आहे। आणि विशेष म्हटलं म्हणजे आम्हाला जेवढं समाधान लाभतं आहे त्याच्यापेक्षा जास्त समाधान त्या लोकांना लाभतं आहे। प्रसादाचं महत्त्व ज्यांना आहे त्यांना खूप जास्त महत्त्व याचं होतं आणि आम्हाला त्यांचं समाधान पण आम्हाला समाधान जास्त वाटतं, याचा आम्हाला एक अभिमान वाटतो की आज आपण बघतो की या महागाईच्या काळामध्ये सुद्धा 20 रुपये दराप्रमाणे आपल्याला नाश्ता बाहेर करावा लागतो, पण अत्यंत 15 रुपये या दरात तुम्ही अन्नक्षेत्र सुरुवात केली आहे। मग या अन्नक्षेत्रामध्ये नेमकं भाविकांना प्रसाद रूपात काय काय मिळते? प्रसाद रूपात 2 भाज्या असतात, एक फळभाजी असते, एक डाळभाजी असते, भात असतो, पोळी, एखादी चटणी पण राहते, पण एक गोड हमखास राहतं। ते डे बाय डे आपण थोडंसं त्याच्यामध्ये बदल करतो, पण रोज गोड हा असतो। म्हणजे कुठेही 15 रुपये आहे बा, शुल्क एकदम कमी आहे म्हणून आपण याच्यात फक्त वरण भातच द्यायचं किंवा पोळी भाजीच द्यावी असं नाही। जे आहे एका ताटामध्ये जे सगळं असायला पाहिजे जेवणाचं, ते संपूर्ण पदार्थ त्या याच्यामध्ये आपण ते देतो। आणि 15 रुपये जरी हे परवडणारं वगैरे नसलं तरी दाते आहेत, अंबाबाई त्यांना बुद्धी देते, ते इथपर्यंत पोचवतात आणि लोकांपर्यंत ती तिच्या भक्तांना त्याचा प्रसाद पोचवते। आपण काहीच करत नाही, जे काय करते ती तीच करते।
लहान मुलांना पाहून घ्या. नवरात्र उत्सव काळामध्ये अंबादेवी एकविरादेवी या संस्थानाला भाविक भक्तांची बरीच गर्दी असते. तर या सर्व गोष्टींमध्ये अत्यंत व्यवस्थित अशी व्यवस्था ही जी दोन्ही मंडळी असतील, अंबादेवी ट्रस्ट असेल, एकविरादेवी ट्रस्ट असेल, हे केलेले आहे. तर विशेष करून अन्नक्षेत्र यावेळेला एकविरादेवी संस्थानाने जो उपक्रम चालू केला, अत्यंत अल्प शुल्कात अर्थात 15 रुपयांमध्ये त्यांना ती चांगल्या दर्जाचा जो महाप्रसाद आहे हा त्यांना ग्रहण होतो आहे. तर आपण या संदर्भातच आपण